दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। द्वारका परिसरात वाहनाचा रस्ता मोकळा करण्यास सांगितल्या कारणाने एका व्यक्तीने टॉमीने हल्ला केलाय, ज्यामुळे सचिन धनाईत यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे। ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दिनांक 13 सप्टेंबर रोजी नाशिकच्या द्वारका परिसरातील उज्ज्वल एजन्सी वर्कशॉप बाहेर ही घटना घडली। प्रवासी वाहतूकदार संघटनेचे सभासद सचिन धनाईत आपले वाहन घेऊन गेले असता AK ट्रॅव्हल्स मधून बाहेर आलेल्या एका व्यक्तीने टॉमीने त्यांच्यावर हल्ला केला। धनाईत यांनी डोक्यावर होणारा वार चुकवण्यासाठी हात पुढे केला असता जोरदार माराने त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे। घटनेतील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत घडलेल्या या घटनेबद्दल सचिन धनाईत यांनी घडलेला प्रकार सांगितला। नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष योगेश दुसाने यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। त्यांनी सांगितले की जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाईल। काल मी सर्व्हिसिंग करता टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आलो होतो। या ठिकाणी ना 11:30 वाजता गाडी उभी केली, समोर मोटरसायकली लागलेल्या होत्या, तर मी गाडीचा हॉर्न वाजवला। तर हॉर्न वाजवल्यावर एक व्यक्ती जो ऑफिसमधनं आला, त्याची गाडी हो AK ट्रॅव्हल्समधनं माणूस आला, त्यांनी त्याची एक बाईक काढली, दुसरी बाईक तिथेच असता मी परत हॉर्न वाजवला, तर एक अनोळखी व्यक्ती त्याच ऑफिसमधनं शिवीगाळ करत आला, माझ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्याच गाडीतली टॉमी काढून माझ्यावर जीवे मारण्याची प्रयत्न केला त्याने। डोक्यात मारता मारता आहे ना मी हात पुढे केला, त्यामुळे सगळी वार हातावर झाले आणि एक जो डोक्यावर करणार होता रिक्षा चालकाने त्यांना पकडून मागं ओढलं, नाही तर बऱ्यापैकी नुकसान झालं असतं। आणि मी लगेच 112ला कॉल केला, त्या ठिकाणी तात्काळ पोलीस हजर झाले। आरोपी जो कोणी असेल त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे, कारण की त्यांनी मला धमकी दिली। मला सांगितलं तुम्हाला संपवून टाकेल आणि ज्याला कोणाला घेऊन यायचं त्यालाही संपवून टाकेल, मी इथेच येत असतो म्हणे कायम। त्याला लवकरात लवकर अटक करा आणि कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे त्याला। काहीच माहीत नाही, तो या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। नमस्कार, मी नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेचा उपाध्यक्ष योगेश दुसाने आहे। तर आमच्या बऱ्याचशा टेम्पो ट्रॅव्हलर याच्यातला वाहन आहेत, त्यांचं इथे वर्कशॉप इथं काम होतं। तर ज्यावेळेस नेहमी ह्या गाड्या इथे वर्कशॉपला येतात त्यावेळेस हे जे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे तिथे बऱ्यापैकी लगेज पडलेलं असतं, त्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या इथं लगेज घ्यायला येत असतात, त्याच्यामुळे ह्या धराधरी मारामारी या होतच असतात। पण या काल जी घटना झाली ही तर अतिशय दुर्दैवी झाली, कारण त्या माणसाने जर हात टाकला नसता मध्ये तर तो घाव कदाचित त्याच्या डोक्यावर बसला असता। बरं, प्रशासनाला याआधी आम्ही निवेदनं दिले, सगळे दिले, समोर त्यांच्या चौकीसमोर त्या बँकेचे जे एजंट असतात त्यांच्या गाड्या तिथं लावलेल्या असतात, इथं ट्रॅफिक जाम होत असते, परंतु सगळे ट्रॅफिक पोलीस एकाच कोपऱ्यात तिथं उभे असतात। इथे वाहतुकीचं कुठल्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही। परत येऊन जाऊन ठपका येतो तो ट्रॅव्हल्सच्या बसवर, इथं बस अडचणीत उभे राहतात। इथे अनधिकृत तुम्ही बघाल की रिक्षाचा स्टॉप आहे, इथे सगळे अनधिकृत वाहनं उभे असतात। मुंबईला जाताना तुम्ही त्या रस्त्यावर बघा, सगळ्या प्रायव्हेट गाड्या सीट भरत असतात, पण ह्याच्यावर प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे। आणि ह्या घटना अशाच घडत राहिल्या तर मग आम्ही जगायचं कसं? आमची मागणी ही आहे की CCTV मध्ये जो व्यक्ती दिसतोय त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे असे काय घटना घडणार नाही याच्यावर
पोलिसांनी हे बसवला पाहिजे, दंडक बसवला पाहिजे संघटना आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही जे रस्ता रोको आंदोलन जे आम्ही करायचं आहे ती तारीख आम्ही प्रशासनाला कळवू. संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले असून आरोपीला तात्काळ अटक करून कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे समाजात खळबळ उडाली आहे आणि आता सर्वांचे लक्ष या प्रकरणावर काय कार्यवाही होते याकडे लागले आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊन आरोपीला तात्काळ पकडून शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अजय खरा, योगेश चांगले, धर्मा जाधव, गोकुळ कोंबडे, सचिन चव्हाण, कैलास जोंधळे, अरुण शिंदे, जयवंत नागवंशी, नरेंद्र श्रीवास्तव, आनंद चोरडिया, राहुल पारिक, अजित घोरपडे, महेश चव्हाण, योगेश निकम, सतीश लोखंडे, सुरेश पाटील, किरण सानप, राकेश शिरोडे, गणेश व्यवहारे, मनोहर पाटील, अजित चौधरी, सागर नागरे सह प्रवासी वाहतूकदार संघटनेचे शेकडो सभासद उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.